आपण जर पाहिलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घरी ही बैठक पार पडलेली आहे आणि या बैठकीत तिन्ही सैन्य दलाचे प्रमुख उपस्थित होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या बैठकीत बोलताना भारतीय सैन्य दलावर माझा पूर्ण विश्वास आहे, त्यामुळेच पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर द्यायचे सैन्यावर माझा विश्वास असून यावेळी बैठकीत शहा देखील दाखल झालेले होते। वेगवेगळ्या विषयांवर या बैठकीत चर्चा देखील झालेली आहे। सैन्यानं फक्त वेळ आणि टार्गेट ठरवावं, सैन्याला सगळी मुभा असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या बैठकीत म्हटलेलं आहे। ही सगळ्यात मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय। दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देणारे आता सैन्याला पूर्ण सूट असल्याचंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या बैठकीत म्हटलेलं आहे। सैन्याने वेळ आणि टार्गेट ठरवावं असं देखील मोदींनी म्हटलंय। ही मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी काही वेळापूर्वीच ही बैठक पार पडली आणि या बैठकीत तिन्ही सैन्य दलाचे प्रमुख उपस्थित होते। आता एक या सगळ्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं विधान ते म्हणजेच वेळ आणि टार्गेट ठरवण्याची मुभा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सैन्य दलाला दिलेली आहे। त्यामुळे दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर आता भारत देणार असल्याचं देखील कळतंय। सैन्याला पूर्ण सूट ही यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेली आहे। ही मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय। सैन्याने वेळ आणि टार्गेट ठरवावं, दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देणार असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळी या बैठकीत म्हटलेलं आहे। पहलगाम हल्ल्यानंतर खरं तर कारवाईला वेग आलेला असताना दहशतवाद्यांना प्रत्युत्तर देणार असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळी म्हटलेलं आहे। तर तिन्ही सैन्य दलाचे प्रमुख या बैठकीसाठी उपस्थित होते। सैन्यावर माझा पूर्ण विश्वास असून सैन्याला पूर्णपणे सूट आहे, वेळ आणि टार्गेट सैन्याने ठरवावं असं देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या बैठकीत म्हटलेलं आहे। ही मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय। तर आता एक मोठी बातमी या संदर्भातलीच आपल्याकडे येते। अमित शहा पंतप्रधान मोदींच्या भेटीला पोहोचलेले आहेत। आत्ताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। अमित शहा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला पोहोचलेले आहेत। पाक विरोधातील कारवाईसाठी खरं तर वेग आलेला आहे आणि आता अमित शहा देखील इथं पोहोचलेले आहेत। काही वेळापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदींची तिन्ही सैन्य दलाच्या प्रमुखांसोबत राजनाथ सिंहांसोबत बैठक पार पडली। आता स्वतः अमित शहा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। काही वेळातच बैठक सुरू होईल, मात्र आता पाकिस्तान विरोधात कारवाईला वेग आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। ही मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय। सैन्याने वेळ आणि टार्गेट ठरवावं असं स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटल्यानंतर आता अमित शहाही पंतप्रधान मोदींच्या भेटीला पोहोचलेले आहेत। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपल्या प्रतिनिधी उर्वशी। यावेळी अमित शहा मोदींच्या भेटीला पोहोचले। उर्वशी, माझा आवाज येतोय? आता येतोय। उर्वशी, अमित शहा पंतप्रधान मोदींच्या भेटीला पोहोचलेले आहेत। अमित शहा आपण आताच बघितलं काहीच वेळापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तिन्ही सेने बल आणि बरोबरच अजित डोवाल यांच्याबरोबर एक बैठक संपली। आता अमित शहा 7 लोककल्याण मार्ग म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवासमध्ये पोहोचले। ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटायला जे आहेत अमित शहा पोहोचले आहेत। म्हणजेच आपल्याला समजून येत आहे की अँटी टेररिझम वेगळ्या ऑपरेशन सकाळपासून चालू होते। इनफॅक्ट पहलगामच्या फॉरेस्ट एरियामध्ये पण एक मोठा ऑपरेशन असं चालू होतं। त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 3 वेगळ्या सेना बलाच्या चीफ बरोबर संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि बरोबरच अजित डोवाल यांच्याबरोबर एक बैठक घेतली। आता जी आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यामध्ये ही बैठक होतीये। म्हणजेच एक काय स्ट्रॅटेजी प्लॅन होती आहे, पाकिस्तानला कसं उत्तर द्यायचं आहे, दहशतवाद्यांना घेऊन कसं एक प्लॅन बनायचं, या सगळ्या गोष्टींवर भारत देश आता एकदम रेडी होत आहे असं समजतंय। निश्चितच उर्वशी, आता अमित शहा त्यांच्या भेटीला पोहोचलेले आहेत। बैठक होईल का? चर्चा नेमकी कोणत्या विषयावर होणार आहे, नेमकं काय?
हे बघा उद्या बैठक मुलाखत सुरू पण झाली आहे, बैठक सुरू पण झाली आहे गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये. आपल्याला माहितीये उद्या पहिली कॅबिनेट बैठक आहे पहलगाम हल्ला नंतरची, आणि एक दुसरी जी आहे सिक्युरिटीची पण बैठक होणार आहे. तर या सगळ्या बैठकीच्या पहिल्याची बैठक आहे. सकाळपासून अँटी टेररिझम ऑपरेशन चालू आहेत पहलगाममध्ये, पहलगामच्या जंगलात वगैरे, आणि या सगळ्या गोष्टींना घेऊन जे चर्चा होणार आहे. आणि उद्याच्या बैठकीत काय प्लॅन होणार आहे, कारण की अपोजिशन डिमांड करत आहे एक स्पेशल संसदीय सेशन पहलगाम टेरर अटॅकला घेऊन. तर या सगळ्या गोष्टींवरती चर्चा होतीये आता, असं समजून. निश्चितच उर्वशी, धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी. मात्र आपण पाहिलं पहलगाम हल्ल्यानंतर दिल्लीत घडामोडी चांगल्याच वाढलेल्या आहेत. अनेक महत्त्वाच्या बैठकी तिथं पार पडतायत. या बैठकांना स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर अति महत्त्वाचे व्यक्ती देखील उपस्थित असत आहेत. आणि त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे येत्या काही दिवसात काहीतरी मोठं होणार की काय अशी शक्यता वर्तवली जाते. आणि असं असतानाच आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतीय सैन्यावर पूर्ण विश्वास दाखवलाय. पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी वेळ आणि टार्गेट ठरवा असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलेलं आहे. आणि आता त्या बैठकीनंतर लगेचच अमित शहा देखील मोदींच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत आणि त्या दोघांमध्येही आता बैठक सुरू आहे. नेमकं काय होणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. मात्र आत्ताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी. दिल्लीत आता हालचालींना वेग आलेला आहे. बैठकांचं सत्र सुरू झालेलं आहे. काही वेळापूर्वीच तिन्ही सैन्य दलाचे प्रमुख आणि राजनाथ सिंग बैठकीसाठी आलेले होते. बैठक झाली. त्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सैन्यावर विश्वास दाखवला, त्यांना मुभा दिलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की सैन्यानं वेळ आणि टार्गेट ठरवावं असं देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलेलं आहे. पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी बैठक पार पडली. उच्चस्तरीय बैठकीला वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. सैन्य दलावर पूर्ण विश्वास असल्याचं मोदींनी म्हटलं. दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देणार असल्याचंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं. सैन्य दलाला पूर्ण सूट असल्याचं पंतप्रधान मोदींनी या बैठकीत म्हटलंय. सैन्यानं वेळ आणि टार्गेट ठरवावं असं देखील मोदींनी यावेळी म्हटलेलं आहे. मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय. दिल्लीत घडामोडींना वेग आलेला असतानाच महत्त्वाच्या बैठका पार पडतायत. आता अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात बैठक सुरू झालेली आहे. अनेक महत्त्वाच्या बैठकी आज पार पडतायत. अतिमहत्त्वाच्या व्यक्ती या बैठकीसाठी हजेरी लावतायत. त्यातच आता नेमकं काय होणार हे पाहणं महत्त्वाचं असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय सैन्यावर पूर्ण विश्वास दाखवलेला आहे. पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी वेळ आणि टार्गेट ठरवा असं पंतप्रधान मोदींनी या बैठकीत सांगितलेलं आहे. आत्ताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय. या बैठकीला भारताचे तिन्ही सैन्य दलाचे प्रमुख उपस्थित होते. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे देखील उपस्थित होते. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग उपस्थित होते. तर बैठकीत भारताची सुरक्षा, पाकिस्तानकडून केली जाणारी कारवाई, भारतीय सैन्याची पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यासाठीची तयारी अशा अनेक मुद्द्यांवर बैठकीत चर्चा झालेली आहे. आणि त्यानंतर